नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. अखेर पगारवाढ वादाच्या भोवऱ्यात सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानांकडे धाव तर TOR बदलाची मागणी. 8व्या वेतन आयोगावरून कर्मचाऱ्यांचा गोंधळतच सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानांना पत्र तर TOR, OPS आणि NPS पुनर्रचनेची मागणी. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ हा संपूर्ण पाहावा, जेणेकरून आपणास सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आणि चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका. सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यानंतर वेतन आयोगाची समिती स्थापित करण्यात आलेली आहे. आयोग आपल्या शिफारशी पुढच्या 18 महिन्यात सरकारला देणार असून याआधी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि निवृत्त पेन्शनर्समध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये वारंवार बदल करण्याची ही मागणी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे काही बदल करण्याचीही मागणी केलेली आहे. पेन्शनचे पुनर्विलोकन कसे होईल याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही संघटनांनी TOR, OPS आणि NPS पुनर्रचनेची मागणी केलेली आहे. पेन्शन सुधारणांनी लाभ वाढवण्यासाठी तरतूद करण्याची गरज आहे आणि तसेच पेन्शन आणि पेन्शनशी संबंधित सर्व लाभामध्ये सुधारणा करण्याची ही महत्त्वाची मागणी आता संघटनांनी केलेली आहे. याचबरोबर जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना करणे, NPS आणि युनिफाईड पेन्शन स्कीम योजनांची पुनर्रचना सविस्तरपणे करण्यात यावी असाही आग्रह आता संघटनांनी धरलेला आहे. याशिवाय तत्काळ 20% अंतरिम दिलासा पेन्शनधारकांनाही देण्याची मागणी केलेली आहे. 8वा वेतन 2026 पासून लागू करण्यात येणार आहे अशी अपेक्षा आहे, परंतु TOR मध्ये याबद्दल स्पष्टपणे नमूद नसल्याने कर्मचारी आणि पेन्शनर्स चिंताग्रस्त दिसून येत आहे. यामुळे आता पंतप्रधानांना विनंती करून पेन्शनधारकांना दिलासा देण्याची विनंतीही करण्यात आलेली आहे.